हे बोलता की आता मध्ये तुम्ही बोलले की याचे पैसे वाढतील, 2,000 होतील, 3,000 होतील, आता आम्ही तुम्हाला 1,500 देतो. आता सरळ सरळ आरोप तर असाच होतो ना की आम्ही पैसे देतो, तुम्ही मत द्या. असं बोललो का मी? तुम्ही नाही बोलले, पण ही योजना बंद होईल जर विरोधक आले तर. हा तर नॅरेटिव्ह तुम्ही सेट कोण करायचा प्रयत्न बोललं? करता ना. अरे बंद नाही, कोर्टात गेले बंद करायला. हा कोर्टात गेले, हायकोर्टमध्ये, मुंबई कोर्टाने त्यांना दिली चपराक लावून. आता गेल्यात नागपूर कोर्टात. कोण गेलाय बघा, काय नाव आहे, अडकल्लीवर का पडकल्लीवर, हा तो पडूनच जाईल. तर त्याला नागपूर कोर्टात गेलेत. कोण गेले बघा, काँग्रेसचा माणूस आहे तो. मग हे म्हणजे तुम्हाला या माझ्या लाडक्या बहिणी, ज्या सर्वसामान्य लाडक्या बहिणी आहेत, त्यांना एक आधार दिला आम्ही 1,500 रुपयाचं. का पोट दुखायला लागलं? म्हणाले 1,500 मध्ये काय होणार, तुम्ही विकत घेताय का, तुम्ही लाच देताय का, तुम्ही अमकं करताय का. आज कोणीतरी काहीतरी दुसरंच काहीतरी बोललं. म्हणजे तुम्ही काय हे किती खोडे घालायचे. हे खोडे घालणाऱ्यांना, माझ्या लाडक्या बहिणी या दुष्ट भावांना बरोबर जोडे आणतील. पण विरोधक म्हणतात ती लाडकी खुर्ची योजना आहे. आता लाडकी खुर्चीची सवय त्यांनाच आहे. खुर्चीसाठी काय चाललंय, खुर्ची का किस्सा, किस्सा कुर्सी का, दिल्ली से गल्ली तक, यहाँ से वहां तक, सब जगह मुझे करो मुझे करो मुझे करो. आता कुणाच आहे कुर्सी, किस्सा कुर्सी का कोण करतंय? आमच्याकडे काय बघितलं का? आमच्याकडे काय चाललंय, शांत आम्ही. म्हणजे सरकार असं वाटतं की सरकारची भिस्त पूर्ण याच्यावर आहे आणि हीच योजना जी आहे ती गेम चेंज करेल आणि महायुती पुन्हा सरकारमध्ये येईल, असंच एकंदरीत सरकारचं हे दिसतंय महायुती. तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणण्यापेक्षा जनतेचं काय म्हणणं आहे ते. जनता म्हणजे तुम्ही त्यांचं जनतेमध्ये जात असताना आपले लोक, त्यांचं तुम्ही रिॲक्शन घेता ना, बाईट घेता, मग तुम्हीच सांगा. नाही, विरोधक तर त्या योजनेवर तुटून पडलेत. विरोधक तुटून पडले आणि आमचे बोर्ड पण लावतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, फोटो नाही टाकत मुख्यमंत्र्यांचा, टाकतात. फॉर्म पण भरतात. म्हणजे एकीकडे विरोध करायचा, दुसरीकडे श्रेय घ्यायचं, असं डबल कसं करू शकता तुम्ही? मग लोकांना तर कळलेलं आहे हे आमचे विरोधक आहेत, हे या योजनेमध्ये खोडा घालायला आलेले आहेत, हे कोर्टात गेलेले आहेत. आम्ही सांगितलं त्यांचं, तुम्ही बघा योग्य वेळी त्यांना त्यांचं दाखवा आरसा. पण आज देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की या योजनेचा श्रेय घेण्यामध्ये दादानी थोडीशी आघाडी घेतली. दादा त्यांचा काही एक योजना घेऊन ते आता त्यांची सन्मान यात्रा आहे, त्याच्यामध्ये सगळ्या योजनांच्या बाबतीत बोलतायत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, त्याचबरोबर मुलींचं मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेलं, ती सगळं सांगतायत ते. त्याच्यामुळे काय, हे विरोधक जे आहेत, हे विरोधकांनी हे सगळं जे काही सुरू केलेलं, त्यांना अडचण झालेली. त्यांना वाटलं लोकसभेसारखं फेक नॅरेटिव्ह सेट करून मतं घेऊ, पण आता त्यांचं ते काही, त्याच्यावर त्यांचं जे काही स्वप्न होतं आणि जे काही त्यांना वाटत होतं ते आता धुळीस मिळालेलं आहे. कारण त्यांना एकदा खोटं बोलू शकतो, परत परत खोटं बोलता येत नाही. जनता एकदा फसते, पुन्हा पुन्हा नाही फसणार. आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. आणि आम्ही बघा, आम्ही कुठलं काही बाऊ करत नाही, आम्ही काम करतो. कामाने, आरोपाला कामाने उत्तर देण्याची सवय मला आहे. म्हणून मी जेवढी कामं सांगितली ही थोडी आहेत, आणखी खूप कामं केलेत आपण. त्यामुळे या 2 वर्षामध्ये एवढी कामं राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झाली, एवढे निर्णय राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा झाले.